नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो आपण सकाळी 4 आगमन पाहिले आणि आज आहे 20 जुलै। 4 आगमन आज सूरजचे आगमन झालेले आणि त्याच्यानंतर चिंतामणीचं पाठपूजन। मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की चिंतामणीचं पाठपूजन पण आपल्याला कव्हर करायचं आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा हा पारंपरिक पाठपूजन सोहळा आपल्याला कव्हर करायचा आहे। तर आता आपण आहे आर्थर रोड स्टेशनला, तुम्ही मागे पाहू शकता आर्थर रोड हा एरिया आहे आणि इकडे मागे तर आर्थर रोडचा विघ्नहर्ता बसतो। तर आपण आता इकडेच एकदम शांत ठिकाणी इंट्रो घेतोय आणि कारण की पाठी तुम्ही गेलात तर पूर्ण गजमजलेली मुंबा नगरी चिंचपोकळीची फुल गर्दी आहे। तिथं आपल्याला इंट्रो घ्यायला शक्यच झालं नसतं। तर मग मी बोललो आपण एका शांत ठिकाणी घेऊया, कारण की आपल्याला आता नंतर तिकडे जायचं आहे आणि जो माहोल तुम्हाला बघायला भेटेल चिंचपोकळीच्या चिंतामणीचा बाप। तर आता पाठपूजन तुम्हाला थोड्याच वेळात बघायला भेटेल आणि तुम्ही मागचा आगमनाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा, खूप मजा आली आहे। सूरजचं आगमन सुरुवात झालेली आहे। आता इथून पुढे संडेला दर संडेला तुम्हाला गणपती बाप्पांचे आगमन बघायला भेटतील। आणि चला आता कुठलीही देर न करता आपण आजच्या पाठपूजनला सुरुवात करूया। आणि माझ्यासोबत तुम्हाला एक नवीन आपला मेंबर जो बऱ्याच दिवसांनी आपल्या ब्लॉगमध्ये आलेला आहे, जय गणेश संकेत भाई। जय गणेश। जय गणेश, कसे आहेत? बस धमाल धमाल बरं आहे ना? तर मग काय बोलणार, मग आता सकाळी आगमनाला नाही दिसला भाई? मी ऍक्च्युली थोडा शेड्यूल खूप जास्त स्ट्राईक चाललाय, तर म्हटलं की आपण सगळं काही मिस करू शकतो, आगमन मिस करू शकतो, पण आपला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाठपूजन सोहळा आपण मिस नाही करू शकतो। नाही बरोबर आहे भाई। चिंचपोकळीच्या चिंतामणीची आठवण आहे त्याची। सुरुवातच जरी ब्लॉगची चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या पाठपूजनाने झालेली 2022 मध्ये, त्यामुळे तो आठवणीने आलेला आहे। तर चला, आणि इथं सूरज तो ह्याचा व्हिडिओ काढतोय आमच्या ब्लॉगिंगचा व्हिडिओ चालू आहे त्याचा। तर सूरज तू पण जय गणेश, जय गणेश, जय चिंतामणी। चला निघूया मग। येस, चला निघू आपण। तर चला मित्रांनो, आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। भेटूया डायरेक्ट चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाजवळ आणि चला बघूया यावर्षी थीम काय असणार आहे आणि सर्व काही आपल्याला बघायला भेटणार थोड्या वेळात। चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मोटू बदलू देगा? हाँ, तो उसमें जो मोटू की आवाज है वो कुछ ऐसी है। खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं जलती, पतले समोसे। तो उसमें एक जॉन करके छोटा किरदार है, और उसके 2 पंटे। जॉन बनेगा डॉम, जॉन बनेगा डॉम, और जो उसका फ्रेंड है तो वो कुछ ऐसा तो उसमें एक डॉक्टर झटका है, साइंटिस्ट। तो पूरे मोटू मेरी पाई मेरी यार मार चुकिया पपड़ वाले नू। और शिनचैन का प्लीज। हेलो दोस्तों, कैसे हो? मेरा नाम शिनचैन नोहारा। उम्र 5 साल में मेरी माँ डिस्काउंट में शॉपिंग करती है। अरे थैंक यू। नहीं, नोबिता अय्यो मादा नाम is चंगमच्या चंगुळचं वचना बॉल द यम पॉसिबल। अरे एक नंबर भाई, एक नंबर। अरे काय आयडीचं नाव काय?
हाँ आयडीचं नाव काय? प्रताप डाबरिया. प्रताप डाबरिया. इथं सर्च करू. मस्त मिमिक्री केली हा बाई, एक नंबर. धन्यवाद भाई. प्रताप डाबरिया हे चॅनल हे पेज आहे, नक्की फॉलो करा. प्रताप डाबरिया. थँक्यू. तर चला मित्रांनो, आपण चिंचपोकळी या चिंतामणीचं पाठपूजन दर्शन झालेलं आहे आपलं, आणि लवकर दर्शन झालं. आपला मित्र होता खास करून आपल्याला घेऊन गेला तो स्टेजवर आणि बोलला चल आपण जाऊयात, टेन्शन नको घेऊ. दादांना खूप पहिल्यापासून ओळखतो. हा, पहिल्यापासून नेहमीच ब्लॉगमध्ये बोलत होतो आणि खरंच मस्त वाटतं. 17 ऑगस्टला अंधेरीच्या सम्राटचा आगमन सोहळा आहे. मूर्तिकार आहेत सिद्धेश दिगोळे आणि परेड वर्कशॉपमधनं आगमन सोहळा आहे. सो सर्वांनी नक्की या. आणि गणपतीमध्ये गणेश चतुर्थीला देखील मंडपात या. अंधेरीचा सम्राट 4 बंगला अंधेरी वेस्ट इथे बसतो. सो सर्वांनी या. गेल्या वर्षी मी आलेलो 4 बंगला करून, नंतर अंधेरीचा सम्राट बाजूबाजूलाच आहे, काही जास्त लांब अंतर नाही आहे. खूप मस्त मूर्ती होती. गेल्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्याबरोबर खरंच बरं वाटलं. आपले मित्र भेटत असतात आणि हा बाई मस्त मिमिक्री केली. धन्यवाद. खूप भारी वाटलं. चला मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आतमध्ये जास्त थांबता आलं नाही कारण की भरपूर गर्दी होती, क्राऊड फुल भरपूर होता. सो मी हा ब्लॉग इथे एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.